श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांचे सुंदर आणि अद्भुत विचार सांगणार आहे. हे विचार तुमचे जीवन बदलून टाकेल. मित्रांनो, स्वामी म्हणतात, आपल्या सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका. ही वेळ निघून जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. माझा हा निवांत क्षण नसून मी तुमच्या कर्मावर नजर ठेवून आहे, असे स्वामी म्हणतात. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव. कोणाच्या मदतीच्या आशेवर अवलंबून राहू नको, कारण या रोपावर येणाऱ्या फळांवर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार असेल. स्वामी म्हणतात, मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. स्वामी म्हणतात, मनुष्य जन्म मिळती एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा. कोणाला आपले करायचे तर हृदयातून करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोऱ्याला गाठ नसते तो दोरा सहज सुईतून प्रवेश करतो. स्वामी म्हणतात, आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया. आपल्या घरातील थोर माणसे घराची भिंती आहेत, तर सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे, तर माणुसकी तिजोरी. आपापसात प्रेम ही धनदौलत आहे. स्वामी म्हणतात, जर नामस्मरण इथला आत्मा आहे, तर नाशवंत हा देह उद्या नाहीसा होईल. आपण काय कमावले आणि काय जमावले हेही कधीतरी मातीमोल होईल. 2 शब्द हे मुखी प्रेमाने जग जिंक, मग होशील तू आणि इतरही सुखी होतील. स्वामी म्हणतात, एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. स्वामी म्हणतात, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान कर, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल तर, भीती सतावत असेल तर, कुणी तुझ्यासोबत नसेल तर घाबरू नकोस आणि पळही काढू नकोस. स्वार्थी तर कधीच बनू नकोस. मला हाक मार, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि सगळ्यांना ठामपणे सांग, माझे स्वामी आहेत ना. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काहीही बिघडवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, नित्य माझं स्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही पसारा. आपण जर दुसऱ्याच्या ताटातून हिसकावून घेण्यात शान आहे असे आपल्याला वाटत असेल तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात समाधान आहे. ही नियती आहे. हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळाले आणि ज्यांना नाही कळाले त्यांनी मला आपणहून गमावले. स्वामी म्हणतात, अति उच्च शिखरावर जाऊन पोहोचा, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. स्वामी म्हणतात, माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही. म्हणूनच अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कधी कुणाला दाखवत नाही,
कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत, जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्या निस्सीम प्रेम करतात. खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो. स्वामी म्हणतात, भक्ताच्या हाकेच्या आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे की मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो. भक्त जरी मला प्रेमाने स्वामी म्हणत असला तरी तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मी आहे. स्वामी तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणत तरुण जाशील, मोहमाया सारी भुलून जाशील. या जगाशी तुझं काही देणं घेणं नाही म्हणशील तर संसार तुझा नाही तर स्वामी तुझा. स्वामी म्हणतात, माणूस असू दे नाहीतर प्राणी असू दे, ठेव सन्मानाचे भान. एवढे लक्षात ठेव, तेथेही स्वामी आहेत हे जाण. तर मित्रांनो, हे स्वामींचे सुंदर आणि अद्भुत विचार. आपण स्वामींच्या या विचारांना आत्मसात केलं तर नक्कीच आपलं जीवन उजळून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.